ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. कर्म कोणाला बद्ध करू शकत नाही. भाग 1. ओव्या आहे 403 ते 408 आणि गीतेचा श्लोक आहे 17. कर्मे कोणाला बद्ध करत नाहीत ते भगवंत स्पष्ट करत आहेत. तरी अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. तर जागे असलेले अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार म्हणजे अनुभव जो अनादी कालापासून भोगीत होता म्हणजे करीत होता, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरुनी त्याचे मस्तकावर हात ठेविला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले. तैसा विश्व स्वप्नेसी माया, निद सांडूनी धनंजया, सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो अद्वयानंदपणाने सहज जागा झाला, म्हणजे जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला, तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर, हारपती का चंद्रकर फाकता जैसे. त्यावेळी मृगजळाचे नेहमी एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात. का बाळत्व निघून जाये, तै बागुला नाही त्राय, पै जळालिया इंधन न होय इंधन जेवी. अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुल बुवाला जसे बळ नाही किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही. नाना चेवो आलिया पाठी, तै स्वप्न न दिसे दिठी, तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. अथवा जागृती आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही त्याप्रमाणे अर्जुना, त्याला मी व माझे हे उरत नाही. भगवंत श्लोकात ज्ञानी मनुष्यांचे लक्षण सांगताना म्हणतात, ज्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार नसतो, ज्याची बुद्धी अनासक्त असते, त्याने सर्वांना ठार मारले तरी तो मारणारा ठरत नाही व त्या पापयुक्त भासणाऱ्या कर्माने बद्धही होत नाही. भगवंतांनी गीतोपदेश केल्यानंतर आपल्या सर्व विवेचनाचा रोख अर्जुनाच्या युद्धातून परांगमुख होण्याकडे वळवलेला आहे. बंधुजनांच्या वधाचं पाप लागेल व त्यामुळे नित्य नरकात वास करायला लागेल असं कारण सांगून त्याने युद्धातून माघार घ्यायची ठरवलेलं होतं. पण ज्या मोक्षप्राप्तीच्या हेतूने तो हे कृत्य करू पाहत होता, ती मोक्षप्राप्ती काही युद्धातून माघार घेण्यामुळे मिळाली नसती. उलट शास्त्राज्ञेचा भंग केल्याचे पातक मात्र नक्कीच लागले असते. तेव्हा कर्माने बद्ध होऊ नये म्हणून कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार व त्याबद्दलची आसक्ती सोडून कर्म करावं, म्हणजे ते कर्म बद्ध करू शकत नाही. कर्मच सोडून देणे हा काही त्यावरचा उपाय नाही. जो देहबुद्धीने भरलेला आहे तो सर्व कर्म आत्म्याकडे खेचून आणतो. त्या कर्माचा मी करता आहे असा त्याचा अभिमान असतो. हे कर्म मी केले असं म्हटलं की त्याचं फळही करणाऱ्यालाच भोगावं लागतं. पण कर्म करूनही अकर्ता राहिला तर ते फळ त्याच्याकडे कसं जाईल. अशा निर्लेप वृत्तीने कर्म करावे असा भगवंतांच्या सांगण्याचा आशय आहे. ज्ञानदेवांनी ही गोष्ट विविध दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे. प्रथम त्यांनी हे ज्ञान करून घेण्यास सत्संगती करण्यास सांगितलं आहे. कारण संत दिव्याप्रमाणे मार्गदर्शक असतात. त्या प्रकाशात योग्य मार्ग धरला की सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू त्याला महावाक्याचा उपदेश करतात. ते त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. नुसताच हात ठेवतात असं नाही, तर त्याला थापटून जागे करतात. त्याबरोबर तो पूर्वी अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार अनादी कालापासून घेत होता, ती त्याची निद्रा भंगच झाली नव्हती. तो गुरूंच्या थापटण्यामुळे खडबडून जागा होतो. ही ज्ञानाची जाग येताच त्याची माया अथवा अज्ञानरूपी निद्रा भंग पावते. विश्वरूपी स्वप्न नाहीसे होते. मग मी अद्वयानंद स्वरूप आहे असे त्याचे त्याला स्मरण होते. आपली मूळची स्वरूप स्थिती तो जाणतो. मग त्याला मी व माझे हे काहीही उरत नाही. कारण त्याचा देहापुरता सीमित असलेला मी नाश पावलेला असतो व त्याचे रूपांतर विश्वात्मक मी बरोबर झालेले असते.
ज्ञानदेव दृष्टांत देतात की जोपर्यंत अज्ञानरूपी निद्रा होती तोपर्यंत विश्वरूप स्वप्न पाहत होता, परंतु चंद्र उगवताच मृगजळाचा पूरही ओसरतो. त्याप्रमाणे जागृती येताच विश्वरूपी मृगजळ नाहीसे होते. आधी तो विश्वरूपी मृगजळाच्या पुरात त्या नसलेल्या पाण्यात बुडत आहोत असे पाहत होता, पण जाग आल्यावर कळते की तिथे पाणीच नव्हतं. जोपर्यंत मनुष्य लहान असतो, सारासार विचार करण्याची कुवत नसते, तोपर्यंत त्याला बागुलबुवाची भीती असते. बागुलबुवा आला असं म्हटलं की ते लहान मूल लगेचच भीतीने आपल्या आईला कवटाळून राहते. पण मोठेपणी बागुलबुवाची भीती वाटते का? कारण लहानपण सरलेले असते. बागुलबुवा नावाची चीज अस्तित्वातच नाही हे त्याला कळलेलं असतं. त्याप्रमाणेच अज्ञानरूपी लहानपण सरले की त्यात काल्पनिक कर्मरूपी बागुलबुवाला स्थान उरत नाही. स्वयंपाक करण्याकरता चुलीत घालायला अनेक लाकडे गोळा करावी लागतात, पण सर्व लाकडेच जर जळून गेली तर स्वयंपाक कसा होणार? त्याप्रमाणे अज्ञानरूपी लाकडे होती तोपर्यंत विश्वप्रपंच होता व त्यात जीव जणू कर्मरूपी अन्न रांधत होता. आता ती लाकडेच ज्ञानाने जळून गेली, मग कर्मरूपी अन्न शिजवणार तरी कशावर? त्या कर्माचा अहंकार कसा उरणार? एकूण ज्ञानाची जाग आली की त्याचा अहंकार व ममता रूपी स्वप्न लोप पावते. हे कर्म व हा मी त्या कर्माचा करता अशी वेगळेपणाची भावनाच लोप पावल्यामुळे त्याला ते कर्म बद्ध करू शकत नाही. ज्ञानदेव आणखीही काही दृष्टांतांनी ही गोष्ट स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू.